नमस्कार, माझं नाव सायली. युगांधर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. क्रमांक 12 मधून सर्व जनतेच्या आशीर्वादाने आपले सर्व कार्यकर्ते नेते सर्वांच्या सहकार्याने पॅनल क्रमांक 12 अ मधून सविताताई तोरणे रगडे यांचा भारी मताधिक्याने विजय झालेला आहे. आपल्या सर्व जनतेचे, सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व नेत्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेषतः ओमी कलानी भाई व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपला इथे विजय झालेला आहे. आणि विशेष म्हणजे आमचे सहकारी फिरोज खान, अजय शेळकेजी, करोत्या परिवार यांचे देखील विशेष आभार. परंतु एक दुःख आहे की पॅनलमधून आमचं एक सीट आलं, परंतु 3 सीट येऊ शकले नाही. जनतेला आमचं हे सांगणं आहे की आमची लढाई सरळ सरळ भारतीय जनता पार्टी बरोबर होती. मध्ये जेही उमेदवार उभे होते त्यांनी मतविभागणी केल्यामुळे याचा सरळ सरळ फायदा भारतीय जनता पार्टीला मिळाला व त्यांच्या 3 सीट आले, आमचं केवळ 1 सीट आलं. असो, आमची लढाई चालूच राहील आणि जो जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून 1 सीट आमचा निवडून आणलेला आहे. संपूर्ण पॅनलमध्ये ज्याही नागरिकांच्या समस्या असतील, जेही प्रश्न असतील, आतापर्यंत जे 9 ते 10 वर्ष आम्ही अगदी तत्परतेने सोडवले, यापुढेही असेच आम्ही काम करत राहू व जनतेला दाखवलेला विश्वास हा कधीही दुखावला जाणार नाही, तुटणार नाही, याची मी ग्वाही देतो. पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 2017ला देखील आपलं 1 सीट आलं होतं आणि 3 विरोधी पक्षाचे सीट आले होते आणि यावेळेस देखील असं झालेलं आहे. परंतु आता लढाई ही 2030ची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण पॅनलची तयारी करू आणि पॅनल कसं निवडून येईल यासाठी प्रयत्न करू. मुख्य कारण हेच वाटतंय की झोपडपट्टी विभागामध्ये, आपल्या स्लम्समध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे राहणे व आपली मतविभागणी होणे हे त्याला मुख्य कारण आहे. त्या घडामोडीसाठी युगांधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.